मी आता आहे अशा गणेश मंदिरामध्ये जे गणेश मंदिर वर्षाचे 10 महिने पाण्याखाली असतं आणि वर्षातून फक्त 2 महिने या गणेश मंदिरामध्ये कोल्हापूरकरांना दर्शन घेता येतं। हे आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावातील गणपती बाप्पाचं मंदिर आहे। संध्या मठातील गणपती बाप्पाची मूर्ती ही जी आहे जिचं दर्शन घेण्यासाठी आज अंगारकी संकष्टी निमित्त हजारो भाविक कोल्हापूरच्या या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात। काही भाविक छातीवर पाण्यातून इथून प्रवास करत या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात, कारण वर्षाचे जे 2 महिने असतात तलावाचं पाणी थोडंसं खालावतं आणि त्यानंतर या मंदिरामध्ये येण्यासाठी लोकांना थोडीफार वाट रिकामी मिळते। आणि आज अंगारकी संकष्टी आहे, या निमित्त सकाळपासून कित्येक भाविकांनी या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाच्या मूर्तीला हार अर्पण करून दुग्धाभिषेक घालून अनेकांनी पूजा देखील केलेली आहे आणि अजूनही भाविक येत आहेत दर्शनासाठी, कारण कोल्हापूरकरांसाठी ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण फक्त वर्षातून 2 महिने हे दर्शनासाठी मंदिर खुलं असतं आणि वर्षाचे 10 महिने हे मंदिर पाण्याखाली जनसमाधी घेत असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज कोल्हापूर। सहकार, कृषी, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व जाणते नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड यड्राव, सर्व संचालक मंडळ, उद्योजक व कर्मचारी वर्ग।